हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्वेद. आज आपण बघणार आहे वृद्धी संधी. वृद्धी संधी एक स्वर संधीचा टाईप आहे. बघा, वृद्धी संधीचे दोन सूत्र येतात, वृद्धी रेची आणि एक वृद्धी राधेच्या. ठीक आहे. वृद्धी संधीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन रूल लक्षात ठेवायचे आहे. कोणचे ते बघा. पहिला रूल आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ए आय आला तर त्यावेळेस आपल्याला ए लिहायचं आहे, म्हणजे वृद्धी लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर रूल नंबर 2, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ आणि आ आला आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ओ आणि औ आला तर आपल्याला औ लिहायचा आहे. ठीक आहे. आता याला लिहायचं कसं आपण एका एक्झाम्पलद्वारे समजूया. बघा, कृष्णैकत्वम. ठीक आहे. इथे आन्सर काय येईल? कृष्ण प्लस एकत्वम. आता हे आले कसं बघा, कृष्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ आलेला आहे, कृष्ण. ठीक आहे. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ए आलेला आहे. ठीक आहे, ए. त्यामुळे आपण काय करतो, वृद्धी करतो ए ची. ठीक आहे. आणि इथे लिहितो ए. ठीक आहे. तर मग इथे आन्सरमध्ये हा कट होऊन जाईल आणि इथे ए होऊन जाईल. ठीक आहे, ए ची मात्रा. तर आन्सर येईल कृष्णैकत्वम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. बघा, आता हे रूल नंबर 2 न सॉल्व्ह होते. कसं? गंगोध. आता इथं ओ आलेला आहे, त्यामुळे रूल नंबर 2 लागलेला आहे. ठीक आहे. बघा, गंगा प्लस ओध. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा आ आलेला आहे आणि इथे ओ आलेला आहे. त्यामुळे आपण काय करतो, या ओची वृद्धी करून इथे लिहितो औ. ठीक आहे. म्हणजे इथे काय होईल, हा ओ कट होऊन जाईल आणि इथे ओ ची मात्रा लागेल. मग काय होईल, गंगोध. ठीक आहे. त्यानंतर हे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. तेन प्लस एव. आता हा इझी फॉर्म आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा अ, म्हणजे कसं, ते प्लस न प्लस अ प्लस ए प्लस व. ठीक आहे. आता हे इथे काय होते, ए होते, म्हणजे वृद्धी लिहायची. वृद्धी आहे, वृद्धी लिहिली. जर ए असता तरी वृद्धी लिहिली असती, जर अय असता तरी वृद्धी झाली असती. आन्सर येईल तेनेव. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. शुक्र प्लस ओज. काहीच नाही आहे, सेम ओ आलेला आहे, ओ वृद्धी आहे, तशाला तसा लिहायचा आहे, शुक्रोज. त्यानंतर आता हा क्वेश्चन बघा, हे असा आहे. विद्या प्लस एक न. ठीक आहे. आता इथे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा आ आलेला आहे आणि दुसरा हे ए आलेला आहे. त्यामुळे आपण ए ची काय करतो, वृद्धी करून ए लिहितो. तर इथे हे ए कट होईल आणि इथे ओ लागेल आणि इथं हा कट होईल. म्हणजे आन्सरमध्ये काय येईल, आपण म. ठीक आहे. त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. सहसैव. इथे आन्सरमध्ये काय येईल बघा, सहस प्लस एव, कारण की इथे ए ची मात्रा आहे. ठीक आहे. हा रूल नंबर 1 ने सॉल्व्ह होऊन जाईल. सहस प्लस एव. त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन. नैवम. डबल ए ची मात्रा आली, तर इथे रूल नंबर 1 ने सॉल्व्ह करायचं, न प्लस एवम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. एक प्लस एकह. इथे बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे काय आलेला आहे, अ आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ए आलेला आहे. सेम वृद्धी करा, लिहा. इथे काय येईल बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाते वृद्धी संधीचे, खूप इझी फॉर्ममध्ये. आणि हे काही तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे, जे की तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचे व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. याचे आन्सर पण मी देणार आहे. बघा, जसं आता येतं चैव. इथे काय होते बघा, च प्लस एव. ठीक आहे, वृद्धी संधी आहे. ठीक आहे. इथं रूल नंबर 1 लागलेला आहे, जसं आपण मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल, जर नाही समजलं असेल, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आजसाठी एवढंच. नेक्स्ट आणि हे बघा, हे त्याचे आन्सर आहे, त्याचे जे क्वेश्चन दिलेले आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया दीर्घ संधी. ठीक आहे. चला, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. बाय बाय.